नमस्कार मंडळी, ऑलराऊंडर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुमचं वय 55, 60 किंवा मग 70 पेक्षाही जास्त असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या पायांमध्ये पूर्वीसारखी ताकद राहिलेली नाही, चालताना तुम्हाला थकवा येतो, पायऱ्या चढताना तुमचे गुडघे लटपटतात, पण आता असह्य होत नाही. रात्री तुमच्या पोटऱ्यांमध्ये गोळा येतो, उठल्यावर तुमचे घोटे खिळा ठोकल्यासारखे दुखतात, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या भारतातील लाखो वृद्ध लोक दररोज याच समस्येने त्रस्त आहेत आणि ते कोणती सर्वात मोठी चूक करतात ते म्हणतात की माझं वय वाढत चाललंय, आता असंच होणार. पण वय ही नेहमी समस्या नसते. कधी कधी तुमच्या आहारातील छोट्या कमतरतांमध्ये समस्या असते, जी केवळ मूठभर बियांनी दूर केली जाऊ शकते. आज मी तुम्हाला अशा 5 बियांबद्दल सांगणार आहे ज्यांची शिफारस जगातील हृदयशल्य चिकित्सक त्यांच्या रुग्णांना करतात. आणि या बियांमुळे तुमच्या पायांमधील रक्तप्रवाह, स्नायूंची ताकद, सांध्यांचं आरोग्य, मज्जातंतूची ताकद आणि हाडांची लवचिकता वाढण्यास मदत होते. आणि यातील क्रमांक 1 ची बी आहे, जिला अनेक हृदयशल्य चिकित्सक सर्वात महत्त्वाची मानतात. ही एक अशी बी आहे जी झोपण्यापूर्वी योग्य प्रकारे खाल्ल्यास तुमच्या पायांना आवश्यक पोषण देऊ शकते. पण त्याआधी इतर 4 बिया समजून घेणे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक बीचं कार्य वेगळं असतं. चला तर मग सुरुवात करूया. पण त्याआधी पाय कमजोर का होतात हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. बहुतेक लोकांना वाटतं की पायांची कमजोरी केवळ हाडे आणि गुडघ्यामुळे होते, पण सत्य हे आहे की पायांची ताकद 5 गोष्टींवर अवलंबून असते: स्नायू, रक्तप्रवाह, मज्जातंतूचं आरोग्य, हाडांची मजबूती आणि सांध्यामधील वंगण. यापैकी एकात जरी कमतरता आली तरी पाय हळूहळू निकामी होऊ लागतात. हे अशा प्रकारे समजून घ्या, तुमचा पाय एका घरासारखा आहे. तो पाया आहे, हाडे, भिंती, स्नायू, विजेच्या तारा, मज्जातंतू, पाण्याच्या नळ्या, रक्ताभिसरण आणि दाराचे बिजागर सांधे. यांपैकी एकात जरी कमतरता आली तरी संपूर्ण घर व्यवस्थित काम करत नाही. आता कल्पना करा की जर 5 वेगवेगळ्या बियांनी या 5 घटकांना आधार दिला तर किती फायदा होऊ शकतो. तुमचं वय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला सर्वात जास्त त्रास कशाचा होतो ते पण सांगा. पायांमध्ये अशक्तपणा, गुडघेदुखी, रात्री येणारी पेटके, सूज, मुंग्या येणं आणि चालण्यात अडचण. तुमचा अनुभव दुसऱ्या एखाद्या वृद्ध व्यक्तीला नक्कीच मदत करू शकतो. आणि त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की चॅनलवरती सोपी आरोग्यविषयक माहिती देणं हे माझं कर्तव्य आहे. घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये हुशारीने वापरू शकाल अशी माहिती देणे हे माझं कर्तव्य आहे. आता सुरुवात करूया 5व्या क्रमांकापासून. 5वी बी जी आहे ते आहे मेथीचे दाणे. होय, तेच मेथीचे दाणे जे कदाचित तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आधीपासूनच असते. मेथीचा उपयोग डाळींना फोडणी देण्यासाठी, लोणचं बनवण्यासाठी आणि सकाळी भिजवून खाण्यासाठी आपण करत असतो. पण बहुतेक लोक मेथीला फक्त एक मसाला समजतात. पायांच्या आरोग्यासाठी हे छोटंसं बी किती फायदेशीर ठरू शकतं याची कल्पना नसते. मेथीच्या दाण्यांमध्ये डायोजेनिन नावाचं एक विशेष संयुग असतं. सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ते शरीरातील दाह निर्माण करणाऱ्या रसायनांना शांत करण्यास मदत करू शकतं. जेव्हा सांध्यांमधील दाह कमी होतो तेव्हा वेदनाही कमी होतात, ज्यामुळे गुडघा वाकवणं, चालणं आणि बसणं सोपं होतं. शिवाय मेथी ही रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी देखील उपयुक्त मानली जाते. आणि आपण चर्चा केल्याप्रमाणे जेव्हा साखरेची पातळी संतुलित असते तेव्हा पायांमधील बारीक शिरांवरील दाब कमी होतो. आता पुण्यातील 64 वर्षीय उषाताई आहेत आणि अनेक वर्षांपासून गुडघ्यामध्ये ताठरपणा आणि वेदनांचा त्रास तिला होतोय. सकाळी अंथरुणातून उठणं म्हणजे एक लढाई वाटायची. एके दिवशी त्यांच्या शेजारीने त्यांना 1 चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवण्याचा आणि सकाळी ते रिकाम्या पोटी पिण्याचा व दाणे चावून खाण्याचा सल्ला दिला. आता यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हा उपाय सुरू केला. काही आठवड्यानंतर त्यांनी सांगितलं की सकाळचा ताठरपणा कमी झाला होता आणि त्यांचे गुडघे त्यांना हलके वाटत होते. लक्षात ठेवा, प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं असतं, परंतु लहान बदलामुळे फरक नक्कीच पडू शकतो. 1 चमचा मेथीचे दाणे अर्धा ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्या आणि दाणे सुद्धा चावून खा. किंवा तुम्ही रात्री कोमट पाण्यासोबत मेथीची पावडर घेऊ शकता. खबरदारी काय घ्यायची आहे तर मधुमेह असलेल्या आणि औषधं घेत असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये मेथीच्या दाण्यांचे सेवन करणं टाळावं, कारण त्यामुळे रक्तातील साखर आणखी कमी होऊ शकते.
गर्भवती महिलांनी हे मोठ्या प्रमाणामध्ये मेथीचं सेवन करणं टाळावं. पुढची बी जी आहे ती आणखीनच रंजक आहे, कारण तिचा संबंध अशा समस्येशी आहे ज्यामुळे निद्रानाश आणि पायांमध्ये असह्य वेदना होऊ शकतात. चौथी बी आहे ती म्हणजे भोपळ्याच्या बिया. तुम्ही कदाचित आमटी, हलवा किंवा भोपळ्याच्या खिरीमध्ये भोपळा जो आहे तो खात असाल, पण तुम्ही कधी भोपळ्याच्या बियांकडे लक्ष दिले आहे का? बहुतेक लोक भोपळा कापून त्याच्या बिया फेकून देतात, पण याच बिया पायांसाठी एक खजिना आहे. भोपळ्याच्या बिया मॅग्नेशियमचा एक उत्तम नैसर्गिक स्रोत आहे. मॅग्नेशियम हे असं खनिज आहे जे स्नायूंना शांत आणि लवचिक ठेवतं. जेव्हा शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमतरता असते तेव्हा स्नायू अनावश्यकपणे आकुंचन पाहू लागतात, ज्यामुळे रात्री पेटके येतात आणि झोपेत व्यत्यय येऊ शकतो. असा विचार करा, मॅग्नेशियम हा स्नायूंचा शांत करणारा मित्र आहे. जेव्हा हा मित्र नसतो तेव्हा स्नायू अस्वस्थ होतात. शिवाय भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक देखील असतं. ते शरीराला स्वतःची दुरुस्ती करण्यासही मदत करतं. जसजसं आपलं वय वाढतं तसतशी शरीराची दुरुस्ती प्रक्रिया मंदावते. या प्रक्रियेला मदत करण्याचे काम झिंक करत असतं. आता एक 69 वर्षीय अनिल काका आहेत आणि त्यांनी रात्री किमान 2दा पोटऱ्यांमध्ये पेटके येत असत, ज्यामुळे त्यांना अंथरुणातून उठून खोलीमध्ये फेऱ्या माराव्या लागत. डॉक्टरांनी त्यांना गॅलप नावाचा आजार असल्याचं निदान केलं. त्यांच्या शरीरातील मॅग्नेशियमची पातळी कमी झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं. औषधांसोबतच डॉक्टरांनी त्यांना दररोज संध्याकाळी मूठभर भोपळ्याच्या बिया खाण्याचा सल्ला दिला. काही आठवड्यानंतर अनिल काकांनी सांगितलं की त्यांच्या रात्रीच्या पोटऱ्यांच्या दुखण्यामध्ये लक्षणीय घट झाली आहे आणि त्यांना चांगली झोप लागत होती. अर्थात हा त्यांचा वैयक्तिक अनुभव आहे. प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं. कसं खावं? दररोज संध्याकाळी किंवा झोपण्यापूर्वी मूठभर भोपळ्याच्या बिया खा. तुमची इच्छा असल्यास तुम्ही त्या हलक्या भाजून खाऊ शकता. तुम्ही त्या दह्यात किंवा सलाडमध्ये घालू शकता. ज्या लोकांना किडनीचा आजार आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय त्या खाऊ नये, कारण भोपळ्याच्या बियांमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरस असतं, जे जास्त प्रमाणामध्ये घेतल्यास किडनीच्या रुग्णांसाठी चांगलं नसू शकतं. येथे हे लक्षात घेण्यासारखं आहे. आतापर्यंत आपण सांधे आणि स्नायूंना आधार देणाऱ्या 2 बिया पाहिल्या आहेत, पण पुढची बी पायांच्या सर्वात खोलवरच्या ताकदीशी संबंधित आहे. तिसरी बी ती म्हणजे तीळ आणि पायांची ताकद म्हणजे हाडांसाठी ताकद होय. तोच तो लहानसा दाणा जो पण मकर संक्रांतीला गजक किंवा तिळकुटामध्ये खातो, तोच तो लाडूमध्ये घालतो आणि तोच तो घरातील वडीलधारी मंडळी हिवाळ्यामध्ये तिळगुळ म्हणून खातात. पण तुम्हाला माहीत आहे का की तीळ हे कॅल्शियमचा एक अद्भुत नैसर्गिक स्रोत आहे? होय, अनेक अभ्यासानुसार तिळामध्ये दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असू शकतं आणि कॅल्शियम हेच तेच खनिज आहे जे हाडे मजबूत ठेवतं. वाढत्या वयानुसार हाडे ठिसूळ होऊ लागतात. डॉक्टर याला ओस्टिओपोरोसिस म्हणतात, म्हणजेच हाडे कमकुवत होणं. जेव्हा पायांची हाडे कमकुवत होतात तेव्हा पडण्याचा धोका वाढतो, हाडं मोडण्याची भीती असते आणि चालणं सुद्धा भीतीदायक वाटू लागतं. कॅल्शियम व्यतिरिक्त तिळामध्ये तांब देखील असतं, जे रक्तवाहिन्या लवचिक ठेवण्यास मदत करतं. जेव्हा रक्तवाहिन्या लवचिक राहतात तेव्हा पायांकडे होणारा रक्तप्रवाह सुधारतो. हाडांना घराचा पाया समजा. जर पाय कमकुवत असेल तर भिंती कितीही मजबूत असल्या तरी इमारत उभी राहत नाही. कॅल्शियम हे सिमेंट आहे, म्हणजे पायाला मजबूत ठेवतं. 66 वर्षीय लक्ष्मीताई आहेत आणि त्यांना त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या वयानुसार त्यांच्या हाडांची घनता कमी आहे. डॉक्टरांनी त्यांना कॅल्शियमच्या गोळ्या लिहून दिल्या, पण त्याचबरोबर रोजच्या आहारामध्ये 1 चमचा काळे तीळ खाण्याचा सल्ला सुद्धा दिला. आता लक्ष्मीताई यांनी दह्यामध्ये, चटणीमध्ये आणि कधीकधी इडलीसोबत तिळाची चटणी घालून तीळ खाण्यास सुरुवात केली. 6 महिन्यानंतर जेव्हा त्यांची पुन्हा तपासणी केली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते अधिक बिघडत नाहीये. हे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावरती समाधानाचा हास्य उमटलं. लक्षात ठेवा, केवळ तिळामुळे हाडांच्या समस्या सुटणार नाहीत, परंतु योग्य आहार आणि औषधोपचार कारण सोबत घेतल्यास ते नक्कीच मदत करतात. कसे खायचे तर तुम्ही रोज 1 ते 2 चमचे काळे किंवा पांढरे तीळ दह्यामध्ये मिसळून त्याची चटणी बनवून त्याचे लाडू बनवून किंवा रोटीच्या पिठात मिसळून खाऊ शकता. रात्री कोमट दुधामध्ये तुम्ही तिळाची पावडर मिसळून पिणं देखील चांगलं असतं. ज्या लोकांना किडनी स्टोनचा त्रास होतो तर त्यांनी जास्त प्रमाणामध्ये तीळ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा, कारण तिळामध्ये ऑक्सलेट असतं, जे काही प्रकारचे खडे वाढवू शकतं. जर तुम्हाला वाटत असेल की मी ही माहिती तुमच्या घरातील एखाद्या वृद्ध व्यक्तीसाठी, पालकांसाठी किंवा जोडीदारासाठी उपयुक्त ठरू शकते तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती त्या व्यक्तीसोबत शेअर देखील करा. आता पुढे जाऊया, कारण पुढची बी अशा समस्येशी संबंधित आहे ज्यामुळे अनेक वृद्ध लोकांना त्यांचे पाय जड आणि सुजल्यासारखे वाटतात.
दुसरी बी म्हणजे सूर्यफुलाची बी. सूर्यफूल हे एक खूप सुंदर फूल आहे, पण या फुलामध्ये अशा बिया दडलेल्या आहेत ज्यांना आपण सूर्यफुलाच्या बिया म्हणतो. या तुमच्या पायांमधील नसांसाठी खूप मौल्यवान ठरू शकतात. सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर असतं. व्हिटॅमिन ई बद्दल असा विचार करा की ते शरीरातील पेशींचे संरक्षण करत असतं. लोखंडाला गंज लागतो, त्याचप्रमाणे वयानुसार शरीरातील पेशींची ही एक प्रकारची झीज होते. याला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणतात. म्हणजे शरीरातील झीज व्हिटॅमिन ई पेशींना या झीजेपासून वाचवण्यासाठी मदत करू शकते. जेव्हा पायांमध्ये नसाने निरोगी असतात तेव्हा संदेश योग्यरित्या प्रसारित होतात. मेंदूपासून पायापर्यंतच्या प्रत्येक संदेश सुरळीतपणे प्रवास करतो, पण जेव्हा नसा कमकुवत होतात तेव्हा संदेशामध्ये व्यत्यय येतो. बधिरता आणि मुंग्या येतात आणि पायांमध्ये एक विचित्र भावना जाणवते जी मी स्पष्ट करू शकत नाही. सूर्यफुलाच्या बियांमध्ये सेलेनियम नावाचं खनिज देखील असतं, जे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला आधार देण्यास मदत करतं. जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते तेव्हा शरीर सूज अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतं. इंदापूरचे 72 वर्षीय गोपाल काका आहे आणि यांना अनेकदा पायांमध्ये बधिरता आणि जडपणा जाणवत असे. संध्याकाळी त्यांचे पाय हवेने भरल्यासारखे सुजत असत. डॉक्टरांनी व्हिटॅमिन ईच्या कमतरतेचं निदान केलं होतं. औषधांसोबतच डॉक्टरांनी त्यांना दररोज संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये मूठभर सूर्यफुलाच्या बिया खाण्याचा सल्ला दिला होता. काही आठवड्यानंतर गोपाळ काका म्हणाले की त्यांच्या पायांमधील जडपणा पूर्वीपेक्षा कमी झाला होता आणि संध्याकाळची सूज देखील कमी झाली होती. पुन्हा हा एक वैयक्तिक अनुभव आहे. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. कसं खावं तर बघा. दररोज मूठभर सूर्यफुलाच्या बिया सुमारे 20 ते 25 ग्रॅम तशाच चावून किंवा हलक्या भाजून सलाड, दही, पोहे किंवा उपम्यावरती घालून खाव्यात. मीठ न घालता त्या जास्त प्रमाणामध्ये खाणं टाळावं. त्यामध्ये कॅलरीज जास्त असतात आणि जर तुम्हाला कोणत्याही बिया किंवा सुकामेव्याची ॲलर्जी असेल तर आधी थोड्या प्रमाणामध्ये घेऊन बघा. आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. पहिली गोष्ट म्हणजे ही तीच बी जिचा उल्लेख सुरुवातीला आपण केला होता. ही तीच बी आहे जी अनेक हृदय शल्य चिकित्सक सर्वप्रथम खाण्याची शिफारस करतात. चला आपण आपल्या रुग्णांना सांगूया. जर तुम्ही संपूर्ण व्हिडिओमधून फक्त एकच गोष्ट स्वीकारणार असाल तर ती म्हणजे जवसाचं पहिलं बी. हे ते बी आहे, लहान, चमकदार, तपकिरी रंगाचं. तुम्ही ते कदाचित पाहिलं असेल पण कधीही गांभीर्याने घेतलं नसेल. पण जगभरातील हृदयरोग तज्ज्ञ या बीला हृदय आणि पाय दोन्हीसाठी सर्वात महत्त्वाचं मानतात. का? कारण जवसामध्ये अशा 3 गोष्टी असतात ज्या इतर कोणत्याही बीमध्ये क्वचितच इतक्या जास्त प्रमाणामध्ये आढळतात. ओमेगा 3 फॅटी ॲसिड, लिग्नस आणि विद्राव्य फायबर. सर्वप्रथम ओमेगा 3 आणि रक्तप्रवाह. ओमेगा 3 हा एक विशेष प्रकारचा चांगला फॅट आहे जो रक्तवाहिन्यांच्या भिंती लवचिक ठेवण्यास मदत करतो. जेव्हा रक्तवाहिन्या लवचिक राहतात तेव्हा हृदयापासून पायांच्या बोटांपर्यंत रक्त सहजपणे वाहतं. पण जेव्हा रक्तवाहिन्या जुन्या रबरी पाईपप्रमाणे होतात तेव्हा रक्तप्रवाह कमी होतो आणि याचा पहिला परिणाम कुठे दिसतो तर तो पायांमध्ये. कारण पाय हे हृदयापासून सर्वात दूर असतात. यामुळे त्यांच्यापर्यंत रक्त पोहोचवणं हे शरीराचं सर्वात कठीण काम होत असतं. अनेक अभ्यासानुसार जवसाच्या बियांचे नियमित सेवन केल्याने रक्तदाब सुद्धा संतुलित राखण्यास मदत होते आणि रक्तदाब नियंत्रणात राहिल्याने पायांना होणारा रक्तपुरवठा सुधारतो. दुसरं म्हणजे लिग्नन्स आणि दाह. जवसाच्या बियांमध्ये लिग्नन्स नावाचं एक शक्तिशाली नैसर्गिक संयुग असतं जे शरीरातील दाहक रसायने कमी करण्यास मदत करतं. याच्या दाहामुळे सांधे आखडतात, गुडघ्यांमध्ये वेदना होतात आणि पाय जड होतात. जेव्हा दाह कमी होतो तेव्हा सांधे लवचिक राहतात, वेदना कमी होतात आणि चालणं सुद्धा सोपं होतं. तिसरं म्हणजे फायबर आणि पचन. जवसाच्या बियांमध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं. यामुळे पोट स्वच्छ होण्यास, बद्धकोष्ठता कमी होण्यास आणि पचनसंस्था संतुलित राहण्यासही मदत होते. आणि मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा पचन चांगलं असतं तेव्हा तुम्ही खाल्लेली पोषक तत्वे शरीरामध्ये योग्य शोषली जातात. स्नायू, हाडे आणि नसा यांच्यापर्यंत पचनाची कल्पना एका चुलीसारखी करा. जर चूल व्यवस्थित पेटत नसेल तर अन्न शिजणार नाही. तसेच अनेक अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की जवस रक्तातील साखरेच्या पातळीतील अचानक होणारे चढ उतार रोखण्यास मदत करू शकते आणि जेव्हा साखरेची पातळी संतुलित राहते तेव्हा पायांमधील बारीक शिरांचे होणारे नुकसान कमी होऊ शकतं. कल्पना करा, एकाच बीमध्ये इतके फायदे. म्हणूनच हृदयरोग तज्ज्ञ त्यांच्या रुग्णांना सर्वप्रथम याची शिफारस करतात. पण हे खूप महत्त्वाचं आहे. जवसाचं सेवन करताना जवळजवळ प्रत्येक जण एक मोठी चूक करतो. बरेच लोक अख्खे जवस चावतात किंवा गिळतात आणि मग म्हणतात की त्यांना कोणताही फायदा दिसला नाही. पण दोष जो आहे तो जवसामध्ये नाही तर पद्धतीमध्ये असतो. जवसाचे दाणे इतके कठीण असतात की जर तुम्ही ते अख्खे खाल्ले
तर ते न फुटता किंवा न पचता तुमच्या पोटामध्ये जातात. तुमच्या शरीराला ओमेगा-3 फायबर किंवा लिग्नन्स यापैकी काहीही मिळत नाही. कल्पना करा की तुम्ही एक कुलूप लावलेली तिजोरी आहे, पण त्यातील खजिना कधीच उघडत नाही. योग्य पद्धत काय आहे? तर सगळ्यात पहिले जवसाचे दाणे कोरड्या पॅनमध्ये हलके भाजून घ्या. फक्त 1 किंवा 2 मिनिटे, जोपर्यंत हलका सुगंध येत नाही आणि दाणे फुटू लागत नाही. पायरी दुसरी आहे, भाजलेले जवस मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. ही पावडर एका काचेच्या बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. उष्णतेमुळे जवसातील तेल लवकर खराब होऊ शकतं, म्हणून फ्रीजमध्ये ठेवणं आवश्यक आहे. हे 3 ते 4 दिवसांच्या आत करा. ते जास्त जुने होऊ देऊ नका. पायरी नंबर 4 आहे, झोपण्याच्या सुमारे 30 मिनिटे आधी 1 चमचा जवसाची पूड घ्या आणि कोमट पाणी किंवा कोमट दूध, दही किंवा ताकासोबत त्याचं सेवन करा. तुम्ही ते पोळीच्या पिठामध्ये सुद्धा मिसळू शकता, लापशीमध्ये सुद्धा घालू शकता किंवा लापशीवरती शिंपडू शकता. रात्रीच का? कारण रात्रीच्या वेळी शरीर स्वतःची दुरुस्ती करत, स्नायू आणि हाडे सर्व स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी काम करतात आणि जर शरीराला त्यावेळी ओमेगा-3 फॅटी ॲसिड, फायबर आणि लिग्नन्स मिळाले तर दुरुस्ती अधिक चांगली होऊ शकते. किती सेवन करावं? तर सुरुवातीला 1 चमचा एका आठवड्यानंतर जर तुमच्या पोटाला बरं वाटत असेल तर तुम्ही ते प्रमाण 1 मोठा चमच्यापर्यंत वाढवू शकता. 2 मोठ्या चमच्यांपेक्षा जास्त नाही. एक 61 वर्षीय मीनाताई आहेत आणि त्यांनी ही चूक केली होती. त्या दररोज पाण्यासोबत 2 मोठे चमचे अख्खे जवस गिळायच्या. त्यांनी महिनाभर ते खाणं सुरू ठेवलं, पण काही फरक पडला नाही. मग त्यांच्या मुलीने सुचवलं, अगं जवस दळ जे आहे तर ते दळून खावं. मीनाताई यांनी आपली पद्धत बदलली. त्यांनी ते भाजून दळले आणि रात्री कोमट दुधात मिसळून घ्यायला सुरुवात केली. काही आठवड्यानंतर त्यांना पायांमध्ये हलकेपणा जाणवू लागला. सकाळी चालणं सोपं झालं. रात्री येणारे पेटके सुद्धा कमी झाले. अर्थात हा त्यांचा वैयक्तिक अनुभव आहे, पण यातून योग्य पद्धतीचे महत्त्व दिसून येते. जे लोक रक्त पातळ करणारी औषधं, मधुमेहाची औषधं, थायरॉईडची औषधं घेतात तर त्यांना किंवा ज्यांना किडनी किंवा यकृताचा आजार आहे त्यांनी जवस सुरू करण्यापूर्वी नक्कीच आपल्या डॉक्टरांशी बोलावं. विशेषतः थायरॉईडची औषधं आणि जवस यांच्यामध्ये किंवा 2 ते 3 तासाचं अंतर असावं. आज तुम्ही 5 प्रकारच्या बियांबद्दल शिकलात. 5वा क्रमांक मेथीची दाणे, सांध्याची सूज आणि मधुमेहासाठी 4था क्रमांक भोपळ्याच्या बिया, रात्रीच्या वेळी येणारी पेटके आणि स्नायूंच्या दुखण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती होत्या तिळाच्या बिया, हाडांच्या मजबूतीसाठी आणि रक्तभिसरणासाठी 2ऱ्या क्रमांकावरती होत्या सूर्यफुलाच्या बिया, मज्जातंतूच्या आरोग्यासाठी आणि पेशींच्या संरक्षणासाठी आणि 1ल्या क्रमांकावरती होतं जवस, रक्तप्रवाह, सूज, पचन आणि साखर नियंत्रणासाठी. हे सर्व एकाच वेळी. पण लक्षात ठेवा, कोणतीही बी ही जादूची कांडी नसते. तुमचा बाकीचा आहारही निरोगी असेल तरच या बिया काम करतात. तुम्ही पुरेसं पाणी पित आहात, थोडासा व्यायाम करत आहात आणि तुमच्या डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमितपणे घेत आहात. आता एक सोपी योजना बनवा. आजपासून जवस खायला सुरुवात करा. रात्री कोमट पाणी किंवा दुधासोबत 1 चमचा जवसाची पूड घ्या. ही एक अशी बिया आहे जी पहिल्यांदा वापरून पाहण्यासारखी आहे. पुढे 7 दिवसांमध्ये तुमच्या पोटाला बरं वाटतं का ते पहा. जर सर्व काही व्यवस्थित झालं तर हळूहळू तुमच्या आहारामध्ये इतर बियांचा समावेश करा. सकाळी तीळ, संध्याकाळी भोपळ्याच्या बिया किंवा रिकाम्या पोटी सूर्यफुलाच्या बिया आणि मेथीचे पाणी प्या. 15 दिवसानंतर तुमच्या शरीराकडे लक्ष द्या. तुमच्या पायांमधील हलकेपणाबद्दल तुम्हाला कसं वाटतं? पेटके कमी झाले आहेत का? तुमच्या चालण्यात काही फरक जाणवत आहे का? तुमची झोप कशी आहे? आणि जर तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचा आजार, थायरॉईड, यकृताच्या समस्या असतील किंवा तुम्ही इतर कोणतीही नियमित औषधे घेत असाल तर कोणताही बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या सुरक्षिततेसाठी ही खबरदारी अत्यंत महत्त्वाची आहे. तुमचं वय वाढलं म्हणजे तुम्ही हरलात असं नाही. पाय कमजोर झाले म्हणजे तुमचं आयुष्य थांबलं असं नाही. शरीरात बदल होतात, पण योग्य माहिती आणि निरोगी आहाराने ते प्रतिसाद देणं सुद्धा कधीच थांबवत नाही. तुम्ही तुमच्या नातवंडांसोबत बागेत धावू शकाल अशी माझी इच्छा आहे. तुम्ही लग्नाला जाताना कोणाच्याही आधाराशिवाय चालू शकाल अशी माझी इच्छा आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही सकाळी मंदिरात जावं, संध्याकाळी फिरायला जावं आणि निर्भयपणे पायऱ्या चढाव्यात आणि कोणावरही ओझे न बनता, कोणावरही अवलंबून न राहता आपलं आयुष्य स्वतःच्या अटींवरती जगावं. कधी कधी फक्त एक योग्य सवय आणि एक योग्य तपासणी, एक योग्य आहार आणि एक वेळेवर घेतलेला निर्णय तुमच्या येणाऱ्या वर्षांची गुणवत्ता बदलू शकतो. आणि आज या 5 लहान बिया तुम्हाला हे पहिलं पाऊल उचलण्यास नक्कीच मदत करू शकता. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.